नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की हनुमान जयंतीच्या म्हणजेच या चैत्र महिन्यातील हनुमान जयंतीच्या दिवशी आपापल्या राशीनुसार आपण हनुमानाची पूजा कशी करायची आहे की ज्यामुळे बजरंगबली आपल्यावरती प्रसन्न होतील आणि अशा पद्धतीने हनुमानाची पूजा केल्याने ज्या आपल्या मनातील इच्छा आहे त्या नक्कीच पूर्ण होतील। तर मग संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपापली राशी देखील बघा की काय आहेत। संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे, परंतु त्याआधी माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबचं बटन एकदा जरूर प्रेस करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। हनुमान जयंतीच्या दिवशी तुमच्या राशीनुसार हनुमानाची पूजा केल्यास बजरंगबली हे प्रसन्न होतील आणि आपल्या मनातील ज्या पण इच्छा आहेत त्या नक्कीच पूर्ण करतील। तर दरवर्षी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला देशभरात हनुमान जयंतीचा उत्सव हा साजरा केला जातो। तसेच असे मानले जाते की या दिवशी भगवान शंकराचा 11वा रुद्र अवतार म्हणजेच हनुमानाची पूजा करण्याची परंपरा आहे। हनुमान जयंतीच्या शुभ मुहूर्तावर बजरंगबलीची पूजा केल्याने कुटुंबात सुख समृद्धी येते आणि सर्व दुःख हे दूर होतात। याशिवाय या विशेष दिवशी आपापल्या राशीनुसार काही खास उपाय करणे देखील फायदेशीर ठरते। तर हनुमान जयंतीच्या दिवशी तुमच्या राशीनुसार खालीलप्रमाणे उपाय तुम्ही नक्कीच करू शकतात आणि त्याची फलप्राप्ती तुम्हाला नक्कीच मिळणार। मंडळींनो, सबस्क्राईब केलं नसेल अजूनही तर सबस्क्राईबचं बटन जरूर एकदा प्रेस करा। मेष राशीच्या लोकांनी हनुमान जयंतीच्या दिवशी बालकांड पाठ करून कन्यापूजन हे जरूर करावे। त्यानंतर वृषभ राशीच्या लोकांनी ओम नमो हनुमंत नमः या मंत्राचा किमान 108 वेळा जप जरूर करावा। मिथुन राशीच्या लोकांनी हनुमान जयंतीच्या दिवशी विधिवत हनुमाना चालीसाचे पठण करावे आणि बजरंगबलीसमोर 11 दिवे जरूर लावावेत। कर्क राशीच्या लोकांनी या दिवशी विशेष श्री रामरक्षा स्तोत्राचे पठण करावे आणि गरजू लोकांना अन्नदान करावे। सिंह राशीच्या लोकांना हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमान अष्टक स्तोत्राचे पठण करण्याचा सल्ला दिला जातो। याचा नक्कीच तुम्हाला फलप्राप्ती होईल। कन्या राशी हनुमान जयंतीच्या शुभ मुहूर्तावर कन्या राशीच्या लोकांनी सुंदरकांड पठण करावे आणि गायला हिरवे गवत दान करावे। तुळ राशीच्या लोकांनी हनुमान जयंतीला बजरंग बाण म्हणावा आणि हनुमानजींच्या मंदिरात पिवळी पाने अर्पण करावीत। वृश्चिक राशी हनुमान जयंतीच्या दिवशी वृश्चिक राशीच्या लोकांनी हनुमान चालीसाचे पठण करावे आणि माकडांना अन्न दान करावे असा सल्ला ज्योतिष विज्ञान देतात। धनुराशीच्या लोकांनी हनुमान जयंतीच्या शुभ मुहूर्तावर हनुमान कवच पठण करावे आणि मंदिरात हनुमान चालीसाचा ग्रंथ हा भेट द्यावा। मकर राशीच्या लोकांनी श्रीराम मंत्रांचा किमान 108 वेळा जप करावा आणि हनुमानजींना त्यांचा प्रिय नैवेद्य म्हणजे लाडू अर्पण करावेत। कुंभ राशी हनुमान जयंतीच्या शुभ मुहूर्तावर कुंभ राशीच्या लोकांनी सुंदरकांडचे विधिवत पठण करावे आणि हनुमानजींना बेसनाचे लाडू अर्पण करावेत। मीन राशीच्या लोकांनी हनुमान जयंतीला अयोध्या प्रसंगाचे पठण करावे आणि गरजू लोकांना
अन्न किंवा वस्त्र हे दान करावे. तर अशा प्रकारे 12 राशीच्या लोकांनी हे 12 उपाय तुम्ही हनुमान जयंतीला जरूर करून बघावेत. याचा नक्कीच तुम्हाला चांगली फलप्राप्ती आणि चांगले फळ तुम्हाला नक्कीच मिळणार. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर कळवावे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला बिलकुल पण विसरू नका आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबचं बटन एकदा जरूर प्रेस करा. भेटूया अशा नवनवीन माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.